आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रचार दौरा. चेंदणी कोळीवाडामधील 12 उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरणार. रोड शोद्वारे शक्ती प्रदर्शन करणार. अमित ठाकरे पूर्व उपनगरातील मनसेच्या शाखांना भेट देणार. मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीतील मनसेच्या शाखांसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखांनाही भेट देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज परभणीत जाहीर सभा. सभेची तयारी ही अंतिम टप्प्यात. शहरातील विष्णू जिनिंग मैदानावरती सभा पार पडणार. भाजपकडून 37 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवारही घड्याळाचा प्रचार करणार. पिंपरीच्या शहराध्यक्षांनी प्रचाराची रणनीती मांडली. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला छाननी वेळी मिळालं घड्याळ चिन्ह. एबी फॉर्म गहाळ झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री भोंडवे अपक्ष ठरल्या होत्या. पालिका आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीमध्ये भोळवेंनी वेळेमध्ये एबी फॉर्म सादर केल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पाईपलाईनचा मुद्दा पेटला. महायुतीची सतेज पाटलांवरती जोरदार टीका. पाईपलाईनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप. तर पाईपलाईन योजनेसाठी उपोषण करणारा पहिला आमदार आपण होतो, आमदार राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. निवडणूक संपताच प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचा दावा. प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करत असल्याचाही आरोप. सांगलीत महापालिका प्रचाराचा जोर वाढला. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ. रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. तर सांगलीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. सांगली शहरामध्ये फिरणाऱ्या नंदी बैलाचं उमेदवारानं आशीर्वाद घेतले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रभाग 17 मधील उमेदवारांनी नंदी बैलाकडे विजयाचा आशीर्वाद मागितला. सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचाराचा शुभारंभ. भाजपच्या पॅनलला मोठं आव्हान. नाशिक महापालिकेतील माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी उपमहापौर गुरमीत बग्गा यंदा आमने सामने. अशोक मुर्तडक हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार, तर गुरमीत बग्गा भाजपचे अधिकृत उमेदवार. दोघांनी एकाच वेळी भूषवलं होतं महापौरपद आणि उपमहापौरपद. मनसेतून भाजपत गेलेल्या दिनकर पाटलांना उमेदवारी. दिनकर पाटलांचे सुपुत्र अमोल पाटील यांनाही उमेदवारी. अमोल पाटलांविरोधात बंधुप्रेम पाटील निवडणुकीच्या रिंगणात. पाटील पितापुत्राचा जोरदार प्रचार. कचरा संकलनाच्या कामाचा अनुभव कचरा कर्मचाऱ्याला ठरला फायद्याचा. कचरा संकलन करणाऱ्या सुपरवायझरला काँग्रेसची उमेदवारी. ओमप्रकाश गाढवे माजी महापौर माया विरोधात मैदानामध्ये. तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये जोरदार लढत होणार. नागपुरात भाजप बंडखोर महिलेकडून अधिकृत उमेदवाराला खडेबोल. उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रलोभनं देऊ नका. बंडखोर आसावरी कोठीवान यांचे अधिकृत उमेदवार संदीप गवई यांना सुनावलं. अमरावतीत भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधामध्ये भाजपच्याच नेत्या नवनीत राणा मैदानामध्ये उतरल्याचे चित्र. युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराचा नवनीत राणांच्या हस्ते शुभारंभ. परभणीत मतदार याद्याच्या घोळानंतर आता मतदान केंद्र बदललं. अनेक प्रभागांमधील मतदार हे आक्रमक. 40 वर्षांपासून कायम असलेले मतदान केंद्र अचानक बदलल्यानं शिवसेना आणि काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगडच्या जिल्हा दौऱ्यावरती. मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील तळानगर पंचायतीच्या इमारत भूमिपूजन सोहळ्याला अजितदादा उपस्थित राहणार. रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेची मोर्चे बांधणी. थळ, आवास आणि आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार घोषित. पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याआधीच शिंदेंकडून विभागनिहाय मेळावा. क्रांतिकारी शेतकरी संघटना सर्वच जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुरुम नगरपालिकेवरती भाजपची एकहाती सत्ता. गावातील सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांकडून माजी मंत्री बसवराज पाटील आणि नगराध्यक्ष बाबूराव पाटील यांचा सत्कार. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील आंबाफळी गावातून स्मशानभूमी आणि शेताकडे जाणारा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा. 10 दिवसांपूर्वी केलेला रस्ता हाताने उखळत असल्यामुळे लाखो रुपये पाण्यात. ठेकेदारांवर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.